नवल देखिले कृष्ण रूप बिंब, 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 सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मना माझे मन, मन मन माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे माझे मन माझे
कृष्ण कृष्ण रूपी बोधले मन माझे कृष्ण रूपी बोधले मन माझे मन माझे बोधले रूपी बोधले मन माझे कृष्ण रूपी बोधले मन माझे कृष्ण रूपी बोधले मन माझे कृष्ण रूपी बोधले मन माझे मन निवाले विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा बोला 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 ज्ञानदेव भगवान ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल 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 पटेल बोलिया नवल देखिले कृष्ण रूप बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे पाप रखुमा देवीवरून सावळा सर्व घटी चित्त चैतन्या मिठी घातली खेवो मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे पांडुरंगा करू प्रथम नमन आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. थोडं मोकळ्या मनाने वाढवा. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग व्याख्यानात पण थोडा इको ठेवा, कारण कमी पडतं इथे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा, त्यांच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाचं त्यांना घडलेलं दर्शन, त्या संबंधाची कमी झालं. परत नवलाई आहे त्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं करायचं आहे.
नवलाई सांगणारा अभंग आहे. विठ्ठला कैलासवासी तुकाराम राघव पाटील, कैलासवासी जिजाबाई तुकाराम पाटील या उभयतांचं हे 4थं आणि 19वे पुण्यस्मरण आहे. इकोचा इफेक्ट थोडं कमी कर, बारीक असू द्या फक्त. फास्ट पाहिजे थोडं. कन्याकुमारीला अर्थात तामिळनाडू राज्य येतं, विवेकानंद रॉक मेमोरियल आहे आणि त्याच्या समोर एक मोठा पुतळा उभा केला आहे. तो ज्यांचा आहे ते एक थोर विचारवंत होते. त्यांचं नाव तिरुवल्लुवर. मागे 2 रुपयाच्या नाण्यावर त्यांचं चित्र असायचं. मधल्या काळात चाललं होतं की शिवाजी महाराजांचं पण असावं, पण आपले गणपतीचे डाव पाहताना ते तिकडं नसलेलं बरं. विठ्ठला यामागे कोणाचा काही डाव नाहीये. ते तिरुवल्लुवर एक सामान्य सणंग विकणारा तो व्यापारी, हातमागावर वस्त्र विणायचा. तो एक सणंग बनवायला त्याला 6-6 महिने लागायचे आणि त्या भेटत नाही, दुसऱ्याला वेळेवर चहा भेटत नाही. अशीच संघटना आमची. अरे गीता अर्जुनासाठी सांगितली आहेत, अर्जुन कुठे आहेत? आहेत नाही असं नाही, अर्जुनाचं काम आहे. अर्जुना कुठं चालल? विठ्ठला त्या पैसेवाल्याच्या मुलाने त्या तिरुवल्लुवराला रोज प्रश्न विचारले. त्याचा तमिळ भाषेत एक ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव कुरल. आपण उघडून नक्की वाचा. नाही जगन्नाथ महाराजाकडून कळलं तर गुगळे महाराज आहेत, मुक्काम पोस्ट आपला मोबाईल. विठ्ठला त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं तिरुवल्लुवरांनी दिली आहेत. जर्मन लोक त्या विचाराच्या फार प्रेमात पडलेत. ते म्हणतात महाभारत आणि कुरल जगायला 2 ग्रंथ पुरेसे आहेत. त्यात जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये 2 प्रश्न त्या मुलाने खूप छान विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे बापाने मुलासाठी काय करावं आणि दुसरा प्रश्न आहे मुलाने बापासाठी काय करावं. मी आजच्या दिवसासाठी बोलतोय. बापाने मुलासाठी काय करावं? एखाद्या सभेत आपला पोरगा गेला तर त्याला लोकांनी पाहिल्यावर तो अमक्याचा मुलगा आहे म्हणून शेवटच्या रांगेतून त्याला उठवावं, पहिल्या रांगेत आणून बसवावं. एवढं बापानी मुलासाठी करा. मुलांनी बापासाठी काय करायचं? बाप जर रस्त्याने चालला असेल तर अमक्याचा बाप चाललाय म्हणून लोकांनी हात जोडावे. विठ्ठला याच्या पलीकडे सांगू, बापाने मुलासाठी द्यावा त्याचं नाव आहे संस्कार आणि मुलाने बापासाठी ज्यासाठी खटपट करावी त्याचं नाव आहे उद्धार. पुन्हा नरकात त्रायते इति पुत्राहा. तो जर भजन मार्गी झाला, तो जर सेवा मार्गी झाला तर पितरांच्या उद्धारासाठी त्यांना स्वतःला वेगळी काही खटपट करायची गरज नाही. आणि आपला मुलगा आपला उद्धार करील असा आपण त्याच्यावर काय करायचा? संस्कार. तो संस्कारच असा होतो का तो तसाच उद्धार करतो आपला? तुकाराम महाराज आईला विनंती करतात, बाळाला जन्म देणं सोपं नाहीये. इथं किती डॉक्टर बसले असतील, पण आपलं शरीर सांगतंय, आपल्या शरीरात हाडं आहेत ना, किती असतात माहिती? हाडं. हा तुम्ही हाडाचे ऐकणार आहेत असं काय करता का? उत्तर देण्याशी हाड वैर आहे. 206 हाड आहेत, बरोबर आहे. एक जण कीर्तनात मला 208 म्हटलं, याची कशी काय 2 वाढली? त्याच्या बाजूवाल्याने उठून सांगितलं, मागच्या वर्षी भांडण झालं होतं त्याच्यात 2 वाढली त्याची. विठ्ठला
एक हाड मोडलं तर किती बरं वाटतं ना. एका वेळी आपल्या शरीरातली 21 हाडं मोडल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना बाळाला जन्म देताना आईला होतात. मग संत म्हणतात एवढ्या वेदना सोसून ज्याला जन्माला घातलंय त्याने जन्म झाल्यानंतर मरेपर्यंत जगाला वेदना देऊ नयेत. तुमचा मुलगा जगासाठी आधार पाहिजे, धाक नाही. विठाला नाहीतर तुकोबाराय रागावतात. व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर नगलीचं तोंडा. तुकोबाराय रागावतील, स्वभाव थोडा तसा आहे. पण आम्ही शांती ब्रह्मांना राग आणलाय. काय पराक्रम आहे आमचा. आणि महाराज संत वाङ्मयातली सगळ्यात डेंजर शिवी शांती ब्रह्म संतांनी दिली. काय आपला पराक्रम असेल. काय माय गेली होती भूतापाशी नाम नये किंवा हरी नये मुखाशी अरे मुडा. पण तेच संत जेव्हा पुढची पिढी भगवद अनुगामी बनते धन्य त्यासी माय प्रसवली. धन्य त्यासी माय प्रसवली. धन्य त्याची माय प्रसवली. धन्य त्याची माय. नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवली. धन्य त्याची माय प्रसवली. धन्य त्याची माय प्रसवली. धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली. धन्य त्यासी माय प्रसवली. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जावा तो संस्कार आणि नव्या पिढीने जुन्या पिढीचा करावा तो उद्धार. नाही त्यांच्याकडून झालं भजन तर तुम्ही केलेल्या भजनाचा त्यांना लाभ होऊ शकतो. खरं तर कर्माच्या नियमाचा हा अपवाद मानावा लागेल. त्याचं कारण जे आपण केलं नाही ते आपल्याला मिळणार नाही आणि जे आपण केलं ते आपल्याला चुकणार नाही. हा कर्माचा नियम प्रत्येकाकरता असाच आहे. परंतु यातला अपवाद कोणता. नातवाने केलेल्या भजनाने आजोबाचा उद्धार होऊ शकतो हा अपवाद आहे. आणि अपवाद म्हणजे ते काय नियम म्हणजे घरच्या गाजराच्या पुंग्यानी वाजल्या तर वाजल्या नाही तर मोडून खाल्ल्या. त्याला सुद्धा संकेत आहे ना. काय सांगतो तुम्हाला. मॅच चालू होती, चालू आहे ना. कळतच नाही खरोखर आहे का चालू आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल. रोहित आणि विराट दोघे आऊट झाले आणि मॅच जिंकायला अडचण जाऊ लागली. मग 7व्या नंबरचा बॅट्समन आला. कोण बोला. जाऊ दे, काय त्रास द्यायचा. धोनी उतरला, खेळायला सुरुवात केली. याने इकडे चौकार मारला ना का ते दोघे तिकडे पॅव्हिलियन मध्ये उड्या मारायचे. हा इकडं त्या पिचवर धावतोय आणि ते तिकडे उड्या मारतात. जेव्हा विनिंग रन धावले ना हे त्यावेळेला ते तिकडून बरमुडा संघटना बाहेर पडली आणि पळत पळत उड्या मारत आली. जिंकलो जिंकलो जिंकलो. एक नवीनच मॅच बघायला गेला होता. त्याने विराट कोहलीला अडवलं. तो म्हणतो काय रे तू तर कधीच आऊट झाला आणि तू कसं काय जिंकला. तो मी कधीच आऊट झालो पण आमच्या टीम मधला पुढचा खेळाडू त्याने तर रन काढले ना. ते म्हणाले त्याने काढले तू नाही काढले. तो म्हणाला मी नसू दे काढू दे. त्याने काढले तरी आम्ही एकाच टीमचे असल्यामुळे त्याच्या रन काढण्याने मी पण विजयीच होतो. नाही कळलं तर आता राहू द्या. 1 तासात भंडारा आहे आपल्याला. नाही आपल्या पंजोबाकडून भजन घडलं पण त्याच्या पंतुनी जर भजन केलं. पूर्व जावई कुंठ मार्ग सोपा पूर्व जावई कुंठ. मार्ग सोपा मार्ग सोपा हा ज्ञानदेवा सांग झाला रे पाठ. ज्ञानदेवा सांग झाला रे पाठ. पूर्व जावई
वैकुंठ मार्ग सोपा पूर्वचा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग मला म्हणायचं काय, हा सगळा उहापोह मी का केला? ज्यांच्या निवासस्थानी ज्यांच्या मातापित्याच्या स्मरणार्थ हा उपक्रम होतोय, आपल्या सर्वांचे समाजातील एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमचे प्रेममूर्ती केटी पाटील, साधारणपणे एक असा संकेत आहे बरं का आनंद महाराज, एक तर भक्ती करणाऱ्या माणसाने यशस्वी झालं पाहिजे, नाही तर यशस्वी झालेल्यांनी भक्ती केली पाहिजे. विठ्ठला आपल्याला पाहून कोणी असं नाही म्हटलं पाहिजे याला काहीच जमला नाही म्हणून हा बुवा झाला आहे. एक तर भजन करणारा आणि यशस्वी व्हा, नाही तर जे यशस्वी झालेत त्यांनी भजन करा, तेव्हा भक्तीचं वैभव वाढेल, भक्तीचं ऐश्वर्य वाढेल. आपण राहिलोय टीका करीत, आंघोळ करून काय होणार आहे, प्रयागराजला जाऊन काय होणार आहे, आणि अंबानी बुडी मारून आले. विठ्ठला सगळ्यात भारी फोन कोणता? हा म्हणा म्हणा, कोणता? आयफोन. आमच्याकडे त्याला साखरपुड्याचा फोन म्हणतात. यांनी सॅमसंग वापरला तरी तो तसाच. ॲपलचा मालक स्टीव्ह जॉब्स, त्याच्या बायकोचा मुक्काम निरंजनी आखाड्याच्या कैलाशानंद गिरीच्या शिबिरात आहे. नाव धारण केलंय कमला आणि गोत्र अच्युत. म्हणजे ॲपलचा मालक, त्याचा परिवार कुठं आहे? कुंभमेळ्यात. आणि नोकियावाला म्हणतो तिकडे जाऊन काय होणार आहे? विठ्ठला अरे तुम्ही काहीच नाही किया. मला म्हणायचं काय, तुम्ही भजन मार्गी आहात, तुम्ही यशस्वी असला पाहिजे, तुम्ही छान असला पाहिजे. आमच्या केटी पाटलांचं भजन प्रेम, भक्तीबद्दलची त्यांची आस्था, या सगळ्या गोष्टी एकमेकाला शोभवतात. जसं अंगठी सोन्याची असली तर त्याच्यात बसवायला हिराच लागतो, आणि हिरा बसवायचा असेल तर अंगठी सोन्याचीच लागते. शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. जरा सोपं बोलू, घर कसं पाहिजे? केटी पाटलांनी बांधलंय तसंच पाहिजे. आणि अंगण कसं पाहिजे? वैष्णवानी भरलेलं पाहिजे. विठ्ठला नाही तर फार्म हाऊसला भजनाची सवय नसते. विठ्ठला ते भलत्याच फॉर्म मध्ये असतात. तुमचं हे कार्य फार सूचक आहे. विठ्ठला आणि एक लक्षात घ्या, आपलं काही ख्रिश्चन धर्मासारखी मतं नाहीत आपली. म्हणजे ते म्हणतात सुईच्या छिद्रातून उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत माणूस स्वर्गात जाणार नाही. पण आपली संस्कृती तसं म्हणत नाही. ते म्हणतात एखादा माणूस श्रीमंत आहे आणि भजन मार्गी आहे, तर तो माणूस नाही, तो मागच्या जन्मातला योगी आहे. मी म्हणत नाही शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. श्रीमंत आहे, शुची म्हणजे पवित्र मनाचा आहे, सत्कर्मात ज्याची सोबत आहे, सहकार्य, किती चांगली दृष्टी आहे, किती चांगली भावना आहे. सांगू आपल्याला, संपत्तीच्या बाबतीतली दोन पथ्ये सांभाळावी, तिचा इनलेट आणि तिचा आउटलेट. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, गती तो एक पावेल, उत्तम भोगीला जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी.
मला म्हणायचं तात्पर्य आणि इतकंच आहे की एक छान जीवन ते जगतायत आणि त्याचा परिणाम या सगळ्या उपक्रमांचं आयोजन त्यांच्याद्वारा संपन्न होतं आहे. मातापित्याच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव काल्याच्या कीर्तनाने आज पूर्ण होतोय. कोणी म्हणेल मग श्राद्ध झालं होतं, सगळं झालं होतं, काल्याचं कीर्तन का? त्याचं उत्तर असं आहे की ज्या कुळाच्या उद्धाराकरता आपण सगळे प्रयत्न करतो, त्या सगळ्या प्रयत्नातून पण जर काही उणीव राहिली तर आपल्या कुळाला उद्धरित करण्याकरता, पावन करण्याकरता भगवान श्रीकृष्णाचं नाव पुरेसं आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन. निवृत्ती गहिरी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन. कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन. निवृत्तीनाथ महाराजांचा आपल्याला पाठ असलेला हा एकुलता एक अभंग काय सांगतो? कुळ हे पावन कृष्ण नामे. हे कुळ कृष्ण नामाने पावन होणार आहे. म्हणून ह्या काल्याच्या कीर्तनाकरता गायलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून त्यांच्या जीवनातलं भगवत दर्शन हे नवल सांगतात. मुळात असं आहे, ज्ञानोबारायांनी नवल सांगणं म्हणजे नवलानेच नवल सांगणं आहे ना. स्वतः ज्ञानोबाराय नवल आहे. नवल कशाला म्हणतात? जे नियमाच्या विरुद्ध असतं ते घडल्यावर आपल्याला जे वाटतं त्याला नवल म्हणतात. नवल म्हणजे सांगतो तुम्हाला, जे नेहमी घडतं ते एखाद दिवस घडलं नाही तर काय वाटतं? नवल. आणि जे कधीच घडत नाही ते एखाद दिवशी घडलं तर काय वाटतं? सांगतो तुम्हाला, सोपं सांगतो. सूर्य रोज उगवतो आणि तो उगवल्यावरच तो रोज उगवतो ना. जाऊ दे, आता काही काम नाही. विठ्ठला कामगाराचा रोज पण तेव्हाच उगवतो. त्यांनी जर एक दिवस कंटाळा केला, जाऊ द्या काय जायचं, अहो थोडं अंतर पडतं तर पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू येतात. आणि त्यांनी जर एक अख्खा दिवस कंटाळा केला तर चालेल? रोज उगवणारा एक दिवस उगवला नाही, लोकांना काय वाटेल? नवल. बरं, तो कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व. कोणी सांगितलं पूर्वेला उगवतो सूर्य? काही ऐकून सांगू नका ना. सूर्य पूर्वेला नाही उगवत. सूर्य जिकडून उगवतो तिला पूर्व म्हणायचं. विठ्ठला अवकाशातली स्थिर दिशा फक्त उत्तर आहे. ध्रुव ताऱ्यावरून निश्चित होते, बाकीच्या दिशा कल्पित मानतात. त्यामुळे सूर्य पूर्वेला उगवत नाही. सूर्य जिकडून उगवतो तिला पूर्व म्हणतात. बरीच माणसं कमिटीत अशीच राहतात, मी सांगेन तीच. विठ्ठला हा मन काय उगाच आली का? म्हणतात विठ्ठला. त्या सूर्याने विचार केला, काय नेहमीच काय पूर्वेकडून उगवायचं, आज जरा पश्चिमेकडून फॉर्म भरू. किती गावात लोकांनी एकमेकाची डोकी फोडलीत. आमच्या पक्षाच्या विरोधात बोलला, आमच्या साहेबांच्या विरोधात बोलला. आपण साहेब कुठल्या पक्षात आहेत फोन करीत जा अगोदर. विठ्ठला एक चिरा राहिला नाही तरी लोक म्हणतात चरा पडला नाही. विठ्ठला मला म्हणायचं काय आहे, सूर्य जर पश्चिमेकडून उगवला तर नवल वाटेल. नाही कळलं आणखी सोपं सांगतो. काही मुलं परीक्षा जवळ आली आणि अभ्यास करताना एखादा पोरगा जर दिसला नाही ना, तर लोक म्हणतात खरी परीक्षा जवळ आली, एवढा हुशार पोरगा ना अभ्यास करताना दिसत नाही.
आणि कधीच ना अभ्यास करणाऱ्याच्या हातात पुस्तक दिसल्यावर पण लोक म्हणतात याला कुठला देव हसला आज का. नाही कळलं तर आणखी सोपं सांगतो काय. दररोज कीर्तनाला येणारा काल्याच्या दिवशी दिसला नाही, लोक काय म्हणतात, का रे आज तो काही दिसतच नाही कीर्तनात. आणि एक जण काल्याच्या कीर्तनात दिसला, त्याला पाहून पुन्हा लोक म्हणाले हा कसा काय विठ्ठला. नवल कशाला म्हणतात कळलं. जे नेहमी घडतं पण एखाद दिवस घडत नाही, आणि दुसरं जे कधीच घडत नाही पण एखाद दिवस घडतं विठ्ठला. ज्ञानोबारायांनी पाहिलेलं नवल याच्यातलं कोणतं. जे नेहमी घडत नाही, जे नेहमी घडतं ते एखाद दिवस घडलं नाही असं नाही आहे महाराज. इथलं नवल असं आहे जे कधीच घडण्याची शक्यता नाही अशी नवलाईची गोष्ट ज्ञानोबारायांच्या जीवनात आज घडली. काय तिचा कानोसा घेऊ पहिल्या चरणात. नवल देखील कृष्ण रूप बिंब, 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 नवल देखील कृष्ण रूप बिंब. सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले. सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले, मन निवारे समाधान झाले. नवल देखील कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. नवल देखील कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, हरीची. नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. ज्ञानोबाराय स्वतः नवल आहेत. काय नवलाई सांगू त्यांची, सोपं बोलू. वेद कुणी बोलायचे याचा नियम ठरलेला आहे. त्रैवर्णिकांनाच फक्त अधिकार. स्वतः ज्ञानोबाराय म्हणाले वेद संपन्न एके ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. त्रैवर्णिकांनाच वेदाध्ययनाचा अधिकार आहे आणि वेद आपण बोलू शकत नाही. ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणायला पैठणला गेले होते. शुद्धीपत्र आणण्याचं कारण काय होतं. शुद्धीपत्र आल्याशिवाय त्यांना समाज स्वीकारणार नव्हता. समाजाने स्वीकारल्याशिवाय
त्यांची मुंज होणार नव्हती आणि मुंज झाल्याशिवाय त्यांना वेदाध्ययन करता येणार नव्हतं. म्हणजे वेदाध्ययन करायचं तर मुंज झाली पाहिजे, मुंज झाली पाहिजे त्यासाठी समाजाने स्वीकारलं पाहिजे आणि समाजानं स्वीकारलं पाहिजे तर त्याच्यासाठी पैठणहून शुद्धीपत्र आणलं पाहिजे. म्हणजे सरळ सांगा, शुद्धीपत्र कशासाठी आणायला गेले होते? बोला. वेद शिकायला. बरं, तिथं पैठणवाल्यांनी यांना काम काय सांगितलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवा. काय योगायोग आहे हा? हा समोरून पखालवाला ज्ञान्या रेडा आलाय ना, या रेड्याचं नाव ज्ञान्याच आहे. म्हणजे मग काय करू? ज्ञानोबा म्हणतात तो ना मी सारखाच आहे. त्यांना कळलंच नाही. तो न मी सारखा करताना ज्ञानोबारायांनी रेड्याला आपल्या पातळीत आणलं होतं आणि यांनी ज्ञानोबारायांना रेड्याच्या पातळीत नेलं होतं. तपासण्यावरच बऱ्याचदा परिणाम अवलंबून असतात. विठ्ठला हो. मग ते म्हणाले तुमची इच्छा असल्यावर काय होणार नाही, उलट कोणता वेद बोलवून दाखवू ते सांगा. गंमत बघायला हिंमत लागते. त्यांनी ऋग्वेद सांगितला. ते म्हणतात चालेल, सगळ्यात कठीण असलेला ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा तो रेडा वेद बोलायला लागला. त्याचं उच्चारण इतकं स्पष्ट होतं. हे सगळे पैठणचे ब्राह्मण घरी गेले आणि आपल्या पोथ्या घेऊन आले. त्याच्यात काय मिस्टेक करेक्शन होती ते रेड्याच्या प्रोनाउन्सिएशनतून क्लिअर केलं. विठ्ठला मला आता इतकंच म्हणायचं आहे, वेद कोणी बोलावं याचं भांडण चाललं होतं आणि नियम असा आहे, जगातला सगळ्यात शहाणा आहे वेद. शहाणपणे वेद मुका, गोपिका त्या ताकटी. सगळ्यात शहाणा आहे वेद. आणि प्राण्यांमधल्या सगळ्यात मूर्ख प्राणी कोणता? परिवहन मंत्री जाऊ द्या ना रस्त्यातून, बांधकाम मंत्री जाऊ द्या, तुला गरज असेल तर उतरव शेतातून, आम्ही हलणार नाही. काही झालं तरी अजिबात हलायचं नाही, या भूमिकेवर जो असतो त्याला रेडा म्हणतात. विठ्ठला मी फक्त रेड्याबद्दलच बोलतो, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. विठ्ठला मी फक्त रेड्याबद्दलच कसा बोलेन? मला काय म्हणायचं आहे, वेद कुणी बोलायचे ह्याच्यावर चर्चा चालली होती. ज्ञानोबाराय म्हणतात फार सिरियस मॅटर अजिबात नाही. वेद कोणी म्हणायचं जाऊ द्या, कोणी म्हणायचं जाऊ द्या, आमचा रेडा पण बोलेल, घ्या. विठ्ठला ब्राह्मणांनी बोलायचे का बुद्धिवानाने बोलायचे का विद्वानाने बोलायचे का माणसाने बोलायचे? माणूस नाही, विद्वान नाही, ब्राह्मण पण नाही. कोणी बोलले वेद? रेडा बोलला, ज्याला मूर्ख म्हणतात. त्याची समाधी झाली आणि आज त्यांच्याकरता शब्द आहे रेडेश्वर महाराज. हे नवल ज्यांनी केलंय त्यांनी पाहिलंय. नवल देखिले काय पाहिलं? ते म्हणतात मी कृष्णाला पाहिलंय. देवाला बघणं हे नवल आहे. काय कारण? तो दिसणं ही सामान्य पद्धती नाही. विचारा संतांना, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पुरे